समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील नायकाची वाडी येथे श्री हनुमान यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी पारायणाची मोठ्या उत्साहात सांगता झाली आहे। आता यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे। हनुमान जयंती दिवशी अंभेरी येथील परशुराम वाघ महाराज यांचं फुलाचं कीर्तन झालं। यावेळी परमपूज्य वाघ तसेच गावचे सुपुत्र निवृत्त न्यायाधीश मदन गोसावी यांनी ग्रामस्थांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन केलंय। तसेच गावाला ग्रामदैवत श्री हनुमानाचा आशीर्वाद असल्यानं कोणत्याही क्षेत्रात गाव कमी पडणार नसल्याचं सांगितलं। दरम्यान शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी देवाच्या पालखीतून मिरवणूक छबिना निघणार आहे। दिनांक 5 एप्रिल रोजी कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलंय। या मैदानात पुणे येथील श्री हनुमान आखाड्याचा शाहरुख खान आणि कुंडल येथील क्रांती कारखान्याचा सनी मदने यांच्यामध्ये प्रथम क्रमांकाची 1.5 लाख इनामाची कुस्ती होणार आहे। पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पृथ्वीराज पाटील मांडवे विरुद्ध बालाजी खरात हनुमान आखाडा पुणे यांच्यामध्ये द्वितीय क्रमांकाची 1 लाख इनामाची कुस्ती होणार आहे। तृतीय क्रमांकाच्या 50,000 इनामासाठी आदित्य फडतरे सैदापूर विरुद्ध अभि पवार बेलापूर अशी लढत होणार आहे। कृणाल माने बेनापूर विरुद्ध पवन डुबल पुणे, रोहित खाडे सांगली विरुद्ध आदित्य जाधव बेनापूर या अनुक्रमे 25,000 आणि 15,000 इनामाच्या कुस्त्या होणार आहेत। याशिवाय अथर्व मांडवे नागाची कुमठे विरुद्ध अथर्व घाडगे पुणे, शंकर बोडरे नागाची कुमठे विरुद्ध समाधान जाधव सैदापूर या आणि इतर लढती होणार आहेत। विशाल खाडे कुस्त्यांचं धावतं समालोचन करणार आहेत, तर खटाव येथील मोरिया हलगी ग्रुपचं वादन होणार आहे। रात्री शीला कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे। सोमवार दिनांक 5 एप्रिल रोजी कोल्हापूर येथील जल्लोष ऑर्केस्ट्राचा करमणूक कार्यक्रम होणार आहे। कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन संयोजकांनी केलंय। दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला। खूप सुंदर असा कार्यक्रम करता, नियोजन खूप छान करता, गावची खूप चांगली एकी आहे की नाही। असे कार्यक्रम करणे एकीशिवाय शक्य होत नाही। आपली एकी अखंड टिकू द्या, अखंड राहून द्या। कारण कसं जास्त बोलत नाही, राजकारणाचा विषय तो नाही। अनेक पक्ष येतील जातील, कोणी काय त्याचा विषय संबंध नाही। आपलं गावाचं गाव पण टिकलं पाहिजे। म्हणजे आपले गावचे उत्सव यात्रा पारायण सोहळे टिकले पाहिजेत। मला आपल्या पुढच्या पिढीला आपण हे दिलं पाहिजे, पुढच्या पिढीने ते आदर्श घेतला पाहिजे। गावात कधी यात्रेमध्ये भांडणं होता कामा नाही, तंटा होता कामा नाही। सर्वांनी प्रेमाने एकत्र या, मारुतीला शरण जा। मारुतीला इतके महाराज दाते आहेत, मोठे दानशूर आहेत महाराज, तुमचं कल्याण करणारं 100% महाराज। मला कळलं गावातले खूप मोठे अधिकारी आहेत, चांगले कारण काय आहे ज्याच्यावरती मारुतीची कृपा आहे, तुझं गावाचं कल्याण 100% होत असतं। आपल्या महाराष्ट्रात एक गाव असं नाही गावात मारुती आहे, काही रामाचं मंदिर नसेल महाराज, बघा तुम्ही गावात काही रामाचं मंदिर नसेल, पण प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर आहे। कारण काय काय राम पावेल न पावेल सेवा केल्यावर काय मला माहित नाही, पण मारुतीराय सेवा केल्या मारुतीराय नक्की महाराज तुमच्या कृपा करतो, त्यात काय शंका बाळगायची गरज नाही। आपण सर्वांचं परम भाग्य आहे की आपल्याला स्वयंभूशी मारुतीरायाची काय सुंदर अशी मूर्ती आहे। आपण सर्वांनी काय करा, एकच काम करा, त्या मारुतीरायाला शरण जावा, मारुतीरायाची सेवा करा आणि त्याला एकच विनंती करा, दुर्बुद्धते मना कदा नको नारायणा, वाईट बुद्धी प्राप्त होऊ नये, आम्हाला चांगली बुद्धी द्या, आमचं भलं करा, आम्हाला यश प्राप्त करा, मारुतीला विनंती करा। मला खात्री आहे आपल्या सर्वांची विनंती मारुतीराय ऐकेल, समजून घेईल। आपल्या गावात अशा सगळ्या कार्यक्रमासाठी सगळं गाव एकत्र येतंय, फार मोठ्या संख्येनं आपण एकत्र असतो, मला आनंद वाटतोय। असाच आपण हा भक्ती सोहळा, ज्ञान सोहळा, अध्यात्माचा सोहळा आपण साजरा करूया। आपापसातले मतभेद विसरायचे, देवाच्या पायी जेव्हा यायचे, देवाच्या दारात जेव्हा यायचे, देवाच्या दारात घेऊन जेव्हा उभं राहायचंय, तेव्हा फक्त आणि फक्त हरिनामच घ्यायचं, एवढं लक्षात ठेवून यायचं। आपापसातले हेवे दावे सगळे विसरायचे। आपल्या गावाचं सुदैवानं फार चांगलं नाव आहे, पंचक्रोशीत नाव आहे, जिल्ह्यात नाव आहे। या गावातून फार चांगले व्यक्तिमत्व निर्माण होत आहेत आणि ती आपल्या कर्तृत्वानं चमकत आहेत। हे केवळ आणि केवळ आपल्यावर असणाऱ्या हनुमंतरायाच्या कृपेचंच उदाहरण आहे असं मी समजतो। माझी सर्वांना अशी एकच विनंती राहील की आपापसातले मतभेद गाडून टाकू। राजकारण येतं जातं, निवडणुका येतात जातात, पण एकोप्यानं राहणं, एकमेकाला धरून राहणं हेच खरं समाज पुरुषाचं आणि समाजधारणेचं लक्षण पाहिजे। तिचं नाव घ्यायचं आणि चांगल्या रांगड्या आपल्या मराठमोळ्या गावाकडच्या भाषेत तिच्यासाठी प्रेमाचे कौतुकाचे शब्द बोलायचे। इंग्लिश मध्ये घ्यायचा आवाज असा दणक्या,
त्यांच्यावर जळणाऱ्यांच्या कानात गेला पाहिजे. Internal regional, the price of liberty provides my life property. Thank you. आता एकदा माझं तुझ्यावर लय प्रेम आहे असं एक्सप्रेस झालं पाहिजे. तुमचं नाव काय? प्रभा. माझं तुझ्यावर लय प्रेम आहे असं झालं पाहिजे. प्रभा, माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. I love you. कशाचं गाणं ही लय जोरदार होत. चला डबा, आता डबा देऊन टाका. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी, नायकाची वाडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.